विकृत अशोक खराचा कोठडीतला मुक्काम वाढलेला आहे. खरातला कोर्टाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 1 एप्रिलपर्यंत आता खरातचा मुक्काम पोलीस कोठडीमध्येच असणार आहे. एसआयटीची मागणी कोर्टाने मान्य केली आहे. तर खरात चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्याचा पोलिसांनी दावा केलेला आहे. वासनांध अशोक खरातचा पोलीस कोठडीतला मुक्काम वाढलाय. नाशिक कोर्टानं आरोपी खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता 1 एप्रिलपर्यंत खरातचा मुक्काम पोलीस कोठडीतच असणार आहे. खरात चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्यानं तपास पूर्ण होऊ शकत नसल्याचं सांगत पोलिसांनी 3 दिवसांची कोठडी वाढवून मागितली होती. पोलिसांची ही मागणी कोर्टाने मान्य केली असून आरोपीच्या वकिलाचे सर्व दावे फेटाळून लावले. त्यामुळे आता तपासातून आणखी नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. तर भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये एसआयटीच्या तपासात अडथळे येत आहेत अशी माहिती समोर येते. अशोक खरात हा तपासात सहकार्य करत नसल्यानं तपासाला विलंब होत असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. खरातमुळे तपासाची दिशा आणि गती यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले असं सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे. आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. योगेश, आपण पाहतोय एसआयटीच्या तपासामध्ये काही अडथळे येत आहेत असं समजतंय, कारण अशोक खरात हा तपासामध्ये तितकंसं सहकार्य करत नाहीये असं देखील युक्तिवाद करण्यात आलेला आहे. खरं आहे, जर आपण बघितलं तर कोर्टामध्ये आज हजर करण्यात आल्यानंतर त्याला अशोक खरातला न्यायालयीन कोठडी दिली जाईल असं म्हटलं जात होतं. सरकारी वकिलांनी मात्र याबाबत 5 दिवसांची कोठडी द्यावी अशी मागणी केली. खरं तर हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे 15 दिवसाची पोलीस कोठडी कुठल्याही गुन्ह्यामध्ये देता येते. त्यामुळे सलग आत्तापर्यंतची जर कोठडीचा आपण विचार केला तर अजून 3 दिवस पोलीस कोठडी त्याला मिळू शकत होती. आणि त्या दृष्टिकोनातून न्यायाधीशांनी आज 3 दिवसाची पोलीस कोठडी त्याला दिलेली आहे. म्हणजे 1 एप्रिलपर्यंत आता ही पोलीस कोठडी त्याला मिळालेली आहे. हे सगळं करताना महत्त्वाचं म्हणजे की यामध्ये खूप महत्त्वाचे दावे हे न्यायालयात वकिलांनी केले आहेत. एसआयटीमध्ये त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की जी काही अशोक खरात आहे हा मोठ्या प्रमाणात अडथळा हा तपासामध्ये करतोय, बोलत नाही, कुठल्या गोष्टींची उत्तरं नीटपणे देत नाही आणि त्यामुळे भ्रमित करतोय आणि त्यामुळे तपास नीटपणे होऊ शकत नाही. तपासात अडथळे निर्माण होत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे महिला पुढे येत नाहीत. त्यामुळे या महिला शोधण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात आहे. असंख्य अशा महिला आहे की ज्यांचं शोषण त्याने केलेलं आहे आणि या महिलांना शोधण्याची मोठी जबाबदारी एसआयटीवर आहे. जर त्याला पोलीस कोठडी मिळाली नाही तर ते शक्य होणार नाही आणि या दृष्टिकोनातून त्याची पोलीस कोठडी आग्रही मागणी ही पोलिसांनी आणि एसआयटीने केली आणि त्याप्रमाणे आज 3 दिवसाची पोलीस कोठडी ही अशोक खरातला देण्यात आली. निश्चितच आपण पाहतो योगेश, त्यामुळे आता या संपूर्ण 3 दिवसांच्या कोठडीमध्ये पुन्हा एकदा त्याची चौकशी केली जाते. या चौकशीमध्ये नेमका कशा पद्धतीनं त्याचा प्रतिसाद असतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद या माहितीसाठी. रिपोर्ट आम्हाला प्राप्त झाले जे फॉरेन्सिक लॅब मध्ये एसआयटीने म्हटलं किंवा वकील सरकारी वकिलांनी म्हटलंय. क्लोन रिपोर्ट नक्की काय असतो आणि अनेक त्यांनी काही डुप्लिकेट नावं देखील सेव्ह केली असतील अनेक नेत्यांची म्हणा किंवा लोकांची असं देखील झालं. आता तपासामध्ये 2 रिपोर्ट मिळाले किंवा काय त्याचा आरोपीला त्याची काय माहिती दिली जात नाहीये. ते त्यांनी कसं काय म्हटलंय हे मला काय माहित नाहीये. असेलही, परंतु निश्चित त्या रिपोर्टचं स्वरूप काय आणि त्याच्यामुळे त्याचा काय आरोपीला काय फायदा होतो आणि जर होत आहे नाही होत आहे तर ही स्टेज नाहीये त्याची. आरोपीची पोलीस कस्टडी वाढवून द्यावी किंवा नाही याचा विचार करण्याकरता त्याचा ह्या ज्या रिपोर्टचा काही उपयोग होत नाहीये.